तुम्ही बघू शकता आता अक्षय एस मोरे प्रॉपर स्पेसिंग आलेली आहे याच्यामध्ये आता. नमस्कार, लर्न कम्प्युटर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दिलेल्या डाटामधील एक्स्ट्रा स्पेस तुम्ही कशा प्रकारे डिलीट करू शकता. चला तर मग बघूयात. आता सर्वप्रथम तुम्ही इथे बघाल अक्षय एस मोरे. तर आता ह्याच्या एसच्या नंतर बराचसा इथं स्पेस दिली, तिथं 2-3 स्पेस आहेत. त्याच्यानंतर ती एस रोहन जे प्रधान ह्याच्यानंतर ती पण 2-3 जास्त स्पेस दिलेल्या आहेत. एक स्पेस भरपूर स्पेस दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पलटवाडच्या कॉमाच्या नंतर इथं पुणेमध्ये पण 2-3 स्पेस आहे. पुणे आणि महाराष्ट्र याच्यामध्ये पण 2-3 स्पेस आहेत. आता हे एक्स्ट्राची स्पेस आपण कशा प्रकारे डिलीट करू शकतो ते आपण आता बघूयात. तर त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, ट्रिम नावाचा फॉर्म्युला आहे, जो फक्त एक्स्ट्राची स्पेस डिलीट करतो. आता अक्षय एसच्या नंतर आपल्याला फक्त एकच स्पेस पाहिजे. एस मोरे असं याच्यामध्ये एकच स्पेस पाहिजे. तर तो तेवढा एकच स्पेस ठेवतो तो. तर आता ही फॉर्म्युला बघूया आपण. सर्वप्रथम आता आपल्याला इथे घ्यायचं आहे. एक सेल सिलेक्ट करून घेतली. त्याच्यानंतर टी इज इक्वल टू प्रेस केले. TRIM ट्रिम हा तुम्हाला फॉर्म्युला दिसेल. हे बघा इथे साईडला आले. रिमूव्ह ऑल स्पेस फ्रॉम ए टेक्स्ट स्ट्रिंग एक्सपेक्ट फॉर सिंगल स्पेस बिटवीन वर्ड्स. म्हणजे फक्त एकच या 2 स्ट्रिंगमध्ये 2 शब्दामध्ये फक्त एकच स्पेस ठेवतो हा ट्रिम हा ऑप्शन फॉर्म्युला. ब्रॅकेट ओपन केलं, त्याच्यानंतर ती सेल सिलेक्ट केली आपण ज्याच्यामध्ये आपला टेक्स्ट आहे. ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं. तुम्ही बघू शकता आता अक्षय एस मोरे प्रॉपर स्पेसिंग आलेली आहे याच्यामध्ये आता. तशा प्रकारे आता आपल्याला आता चला हे रोहन जे प्रधान याला पण एकदा करून दाखवतो. इज इक्वल टू प्रेस करायचं. TRIM प्रेस करायचं. ब्रॅकेट ओपन करायचे. सेलमध्ये ज्या आपला डाटा आहे ते सेल सिलेक्ट करून घ्यायची. ब्रॅकेट क्लोज करायचे आणि एंटर प्रेस करायचं. तुम्ही बघा प्रॉपर स्पेसिंग आलेली आहे आता इथे पण. सेम आता खाली पण आपण ही फॉर्म्युला काय करू, कॉपी करू, ड्रॅग करू. बघा गौरव पलटवाड. पलटवाडच्या नंतर 2-3 स्पेस होते. बघा इथं एकच स्पेस राहिलंय पुणे, कॉमा त्याच्यानंतर पण एकच स्पेस राहिला. अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही डाटामध्ये जर एक्स्ट्रा स्पेस असतील तर ते कट डाऊन करून त्याच्यामध्ये फक्त एक स्पेस ठेवता येते त्या फॉर्म्युलाचा वापर करून. फॉर्म्युला पण खूप सोपा आहे. इज इक्वल टू ट्रिम एवढाच फॉर्म्युला लक्षात ठेवा. ब्रॅकेट ओपन केलं तुम्ही की सेल सिलेक्ट करून घ्यायची ज्याच्यामध्ये डाटा आहे तो आणि ब्रॅकेट क्लोज करायचा आणि एंटर प्रेस करायचं. अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही डाटामधला एक्स्ट्रा स्पेस डिलीट करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.